परंतु पहिलं षटक देखील आता लगेचच मार्गस्थ होईल आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश राठोड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राजू पाटे आणि अझर पटेल हे दोन आघाडीचे फलंदाज. आजच्या रात्रीतला हा शेवटचा आणि महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रथमेश राठोडची सध्या प्रचंड चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते. आणि कालच्या रात्रीमध्ये जर बघितलं तर केस बीट या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील आपल्या हराळवाडी एक गाव एकच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तब्बल 2 लाख रुपयांचा पुरस्कार प्रथमेश राठोड यांनी त्यांच्या एक गाव एक संघामध्ये खेळत असताना आणि संपूर्ण संघाला एकत्र घेऊन तिथे एक चांगला खेळ करत अडसकर चषक बीडमध्ये विजेतेपद मिळवलं. आणि तो प्रथमेश आज परत एकदा आपल्या संगमनेरमध्ये दाखल झालेला आहे. खूप चांगला खेळ सातत्याने संगमनेरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्याचं सातत्याने राहिलेलं आहे. परंतु समोर राजू पाटे तितकाच ताकदीचे फलंदाज. यावर्षी राजू पाटे देखील फुल फॉर्ममध्ये आहेत. या हंगामामध्ये 2 शतक या खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत आणि संगमनेरमध्ये सातत्याने त्याचाही खूप चांगला खेळ अनेक स्पर्धांमध्ये राहिलेला आहे. पहिलाच बॉल पायावर टाकलाय, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार फटका 4 धावेंकरिता चौकार. पायावर टाकलेला हा चेंडू होता. आपण जर बघितलं तर त्याला फक्त दिशा दिली आणि या चेंडूने सीमारेषा तिथे मात्र ओलांडली. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र खातं उघडत आहेत राजू पाटे. प्रथमेश राठोड गोलंदाजी करण्याकरिता तयार होत आहेत. पुढे टाकलेला बॉल लेंथ बॉल होता, कव्हरला बॉलला अडवलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये समीर जोंधळे यांच्या माध्यमातून. चौकारानंतर प्रथमेशने पुनरागमन केलेलं आहे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती म्हणजे या फुलर लेंथवर टाकला गेलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारगर चेंडू ठरतो आणि त्याचा वापर इथे करत असताना आपल्याला गोलंदाज प्रथमेश बघायला मिळत आहेत. राजू पाटे यांच्या अर्धशतकासाठी संघ मालकांच्या वतीनं 3100 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. आणि राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ जर इथे जिंकत असेल तर राजन दादांवर प्रेम करणारे सर्वच राजन दादाचे सहकारी राजन दादा मित्रपरिवार पेमगिरी यांच्या वतीने जर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघ जिंकला तर 11,000 रुपयांचा पुरस्कार संघासाठी दिला जाणार आहे. परंतु राजू पाटेच्या अर्धशतकासाठी देखील 3100 रुपयांचं बक्षीस संघ मालकांच्या वतीने असणार आहे. परत एकदा तोच प्रयत्न आणि तोच रिझल्ट, अर्थात चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाला उभं करण्याचं काम प्रथमेश राठोड यांनी केलेलं आहे. चुकीचे शॉट सिलेक्शन राजू पाटे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. अर्थात विकेट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला, त्यामध्ये यश आलं नाही. बॅकफुटला गेले, बॅकफुटला गेल्यानंतर फ्लाइंग स्लीपकडे हा बॉल जातोय. प्रॉपर कनेक्शन याही वेळेस झालेलं नाहीये. या बॉलला हलक्यातनं स्टिअर करण्यात आलं, एकदा परिपूर्ण करण्यात येते आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या 5 चेंडूंवर फक्त प्रथमेश राठोड यांनी एकच धाव खर्च केलेले आहे आणि 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 5 धावा. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राहुल शिंदे यांना मात्र पाचारण केलं जाणार आहे. अन्य पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या आयोजनातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अर्थात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये आपण सर्वजण आहोत आणि आज या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेतो. या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून स्वागत असेल.
राहुल शिंदे गोलंदाजी करण्याकरिता, तर राजू पाटे यांना आपण स्ट्रायकर एंडकडे या ठिकाणी पाहू शकतो. पाहूयात राजू पाटेवर मात्र नजरा सर्वांच्या असणार आहेत, कारण ते की फॅक्टर राहतील या सामन्यामध्ये. राजू पाटेनं जर संघाला चांगली सुरुवात करून दिली तर संघ चांगल्या टोटलकडे जाऊ शकतो, परंतु त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील धावा रोखण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. राहुल शिंदे गोलंदाजीसाठी तयार आहे. मोठा फटका खेळायचा आहे, कनेक्शन होताना पाहायला मिळालेला नाही आहे. हा चेंडू देखील निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राहुल शिंदे चांगली सुरुवात करतायत. संगमनेर तालुक्यातील स्थानिक खेळाडू आहेत, परंतु सातत्याने या खेळाडूची देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बघायला मिळत असते. आणि आज महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तो गोलंदाज तितका चांगला खेळ देखील करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. ही धावसंख्या आता स्थिर राहिलेली आहे, स्थिरावली आहे. इथून पुढे धावसंख्या मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही फलंदाजांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. 5 धावा धावफलकावर गोलंदाजी करण्याकरिता राहुल शिंदे. फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या बॉलला फेकून दिलंय ओव्हर द मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, आणि राजू पाटेनं चेंडूला घडवली आहे हवाई सफर. षटकार. शांत बसणारा खेळाडू राजू पाटे नाही, आणि राहुल शिंदेच्या विपक्ष त्यानं लगेच हल्ला केलाय. एक षटकार राजू पाटेच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल घेऊन राहुल तयार आहेत. पुढे टाकला. यावेळेस राहुलचं देखील कौतुक करावं लागणार आहे. लेंथ बॉलचा वापर लगेचच त्याने इथे केलाय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना प्रतिकार केला जातोय, पलटवार केला जातोय. इथे राहुल शिंदेच्या माध्यमातून देखील पहा, राजू पाटेसारख्या फलंदाजाला इथे थोडासा संघर्ष करावा लागतोय धावा बनवण्यासाठी, कारण गोलंदाजी करत असताना राहुल शिंदे देखील अचूकतेने गोलंदाजी करतायत. यावेळेचा बॉल आपण जर बघितलं तर थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी, आणि त्या बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली राजू पाटे यांनी. या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार. खूप चांगला स्ट्रोक पहा. ऍक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते, थोडीशी जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी. ऑन साईडला हा बॉल खेळून काढलाय, आणि षटकार दुसरा या ओव्हरमध्ये खेळला राजू पाटे यांनी. खूप जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम फटका राजू पाटेच्या बॅटमधून येताना बघायला मिळालेला आहे. धावफलकावर धावसंख्या मात्र पुढे जाते. धावा झाल्यात 17 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. हाफ पिच क्रिकेटपासून सुरुवात केलेला राजू पाटे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय, आणि शेतकरी कुटुंबातील हा देखील खेळाडू आहे. पुढे टाकलेला बॉल ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये, लॉंग ऑफमध्ये बॉलला रमेश शिराळे उचलतायत, रिटर्न करतायत. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. राहूमध्ये आमदार चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार राजू पाटेला मिळाला. त्याचबरोबरीने मनीष चषक, सावंतवाडी गोव्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर अशी पुरस्कार आपल्या नावावरती राजू पाटे यांनी केली. बारामतीमध्ये एक शतक बनवलं 27 चेंडूंमध्ये. 14 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने राजू पाटेने एक शतक बारामतीमध्ये झळकावलं, आणि या हंगामामध्ये 2 शतक त्याच्या नावावरती राहिलेले आहे. यावेळेस अझर पटेलच्या बॅटमधून मिड ऑनला क्लिअर करणारा बॉल जातोय लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे. खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे हा फटका सजवलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावेंकरिता चौकार आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक. पाहिलं की मिड ऑन आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून हा फटका खेळला. बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं, आणि 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर राजे उमाजीनायक प्रतिष्ठान वेल्हाळे या संघानं 22 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. प्रतिषटक 11ची सरासरी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. 2 ओव्हर नंतर 22 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय
वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन संघाने घेतला आणि या फलंदाजी करण्यासाठी राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे या संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. जरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट मिळाली नसली परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलेला आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाने जर बघितलं तर धावा जास्त वेळ थांबू दिलेला नाही. धावफलक जास्त वेळ स्थिर असताना बघायला मिळालेला नाहीये. धावफलक हलता ठेवण्याचं काम फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळले. राजू पाटेच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आले. अझर पटेलने एक चौकार देखील खेळला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रतिषटक 11ची सरासरी राखत 22 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय आणि तिसरं षटक घेऊन आयकॉन प्रथमेश राठोड. फुल टॉस बॉल. यावेळेस अनपेक्षित आलेला हा फुल टॉस. तयारीत नव्हते राजू पाटे, त्यामुळे हा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. एक धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची मागणी देखील होताना आपल्याला बघायला मिळते. हा चेंडू कमरेच्या वर आहे का, त्यासाठी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात, निर्णयाची प्रतीक्षा आहे. परंतु राजू पाटे यांच्या अर्धशतकासाठी आता पुरस्कार बक्षीस जे आहे ते संघ मालकांच्या वतीने आता वाढवण्यात आलंय. राजू पाटे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर संघ मालक राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे यांच्या वतीने 5001 रुपयांचा पुरस्कार राजू पाटे यांच्यासाठी अर्धशतकासाठी दिला जाणार आहे. पाहूयात, डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. काय निर्णय असेल आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जातोय. सतीश भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे या निर्णयाची, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूयात हा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय की अनसक्सेसफुल ठरतोय. जर यशस्वी झाला तर मग या इनिंगमध्ये त्यांना पुढे रिव्ह्यू घेता येईल. परंतु अयशस्वी जर झाला तर मग या इनिंगमध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाही. तर निर्णय आलेला आहे, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. आणि पहा, आपल्या स्क्रीनवर देखील हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. हा चेंडू कमरेच्या वर आहे आणि लगेचच गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फलंदाज अझर पटेलसाठी सुवर्ण संधी. पाहूयात काय घडेल. हो, यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल. गती जास्त नव्हती परंतु टप्पा खूप चांगला बघायला मिळाला प्रथमेश यांचा. प्रथमेश राठोड यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. प्रथमेश राठोड यांच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला परंतु फिंगर रोल केले. चेंडूवरून बोटं फिरवले आणि त्यानंतर बॉल बराचसा वळाला आणि फलंदाज अझर पटेल यांच्या रीचमध्ये नव्हता. यावेळेस बॅकफुटला जाऊन हा फटका खेळला. ऑन साईडला या बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि राजू पाटे यांना आता स्ट्राईकवर आणलेला आहे. धावफलक 1ने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या झाली आहे 25 धावा. 19 धावेवर राजू पाटे फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहा, राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाचे संघमालक रामा जेडगुले साहेब यांच्या माध्यमातून चंद्रकांत शेटे सर आणि माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचा पुरस्कार रामा जेडगुले साहेबांच्या वतीने देण्यात आलेला आहे. आम्ही रामा जेडगुले साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण समालोचन करणाऱ्या आमच्या दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार दिला, त्याबद्दल आपलं विशेष आभार. धावफलकावर धावसंख्या 25, षटक क्रमांक 3चा खेळ तो इथे मार्गस्थ असताना बघायला मिळतोय. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 25 विदाउट लॉस. यावेळेचा बॉल पुढे टाकलाय. लेंथ बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणी रिलीज अगदी केलेला हा चेंडू होता फलंदाजाला ओळखून, आणि तिथे जर बघितलं तर हा चेंडू निर्धावित असताना बघायला मिळालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. 25 धावा धावफलकावर. राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे तर वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन दुसऱ्या बाजूला आहे.
यावेळेचा बॉल जर पाहिलं तर त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे. फटका खेळलाय दर्जेदार. राजू पाटेला मिळतील धावा 4. आणि या चौकाराने आता धावसंख्या देखील वाढली आहे. 29 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहे. 29 रन विदाउट लॉस. 29 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. किती धावा बनवल्या जातील 6 षटकांमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेस देखील खराब चेंडू असणार आहे. नो बॉलचा इशारा इथे देण्यात आलाय. हा चेंडू भरपूर वर होता कमरेच्या आणि या पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलचा कॉल देण्यात आला आणि पुढचा चेंडू आता राजू पाटे यांच्यासाठी फ्री हिटची संधी असणार आहे. पहा ॲक्शन रिप्ले. खूप उंच हा बॉल कमरेच्या खूप वर होता आणि राजू पाटे यांची उंची अगोदर जर आपण पाहिलं तर उंच पुरे खेळाडू आहेत आणि इथे जर आपण बघितलं तर प्रथमेश राठोडकडनं ही चूक झाली आहे आणि फ्री हिटची संधी आता गोलंदाज प्रथमेश इथे फ्री हिटचा चेंडू हाताळतील, परंतु राजू पाटेसाठी ही सुवर्ण संधी लायसन डिलिव्हरी असेल. मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाज राजू पाटे यांच्यासाठी असणार आहे. शानदार आयोजन आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळतंय. मान्य पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आपल्या सर्वांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस बॉल हवेत आहे. फटका मिस टाईम असणार आहे आणि तिथे जर बघितलं तर फ्री हिटचा हा चेंडू होता. एकच धाव तिथे मिळताना दिसते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा, फ्री हिटचा बॉल देखील फुल टॉस आला होता, रडारमध्ये होता, परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही आहे. चेंडू वरच्या भागाला लागला बॅटच्या आणि तिथे जर बघितलं तर इनफिल्डच्या आतमध्येच तो चेंडू पडला. एकच धाव मिळाली आणि 1च्या मदतीने धावफलकामध्ये देखील बदल झाला आहे. एकूण धावसंख्या 31 आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळते आहे. 3 ओव्हरचा खेळ, 3 षटकांचा खेळ तो इथे समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या एकंदर 31 धावा धावफलकावर. तर पहिल्या 3 षटकांचा विचार जर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाने विकेट फलंदाज कुठल्याही प्रकारचा कमावलेला नाही आहे, परंतु इथून पुढे आता धावा बनवण्यासाठी त्यांना प्रयत्नशील राहावं लागणार आहे. षटक क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपण पाहू शकता राहुल शिंदे यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. मागच्या षटकामध्ये बरेचसे महागडे ठरले होते, थोड्याशा धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज राहुल शिंदे यांनी, परंतु आता या ओव्हरमध्ये पुनरागमन त्यांना करावं लागणार आहे. समोर जर बघितलं तर फलंदाज राजू पाटे आपल्याला बघायला मिळत आहेत. पहा 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं दृश्य आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतं आहे. अगदी 2 अँगल जे आहेत ते आपल्या स्क्रीनवरती दाखवली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय आणि प्रेक्षकांना देखील खूप सुंदर हे दृश्य यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला बघतायत त्यांना देखील बराचसा आनंद या स्पर्धेला बघताना होतो आहे. कारण 7S लाईव्हच्या संपूर्ण टीमचं इथे आपण कौतुक करूयात. त्यांचा जो संपूर्ण त्यांचं जे युनिट आहे, त्यांचं जे काम करणारे सर्व सहकारी आहेत, त्यांनी बरीचशी मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने घेतलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल शिंदे पहिला चेंडू वाईड आलाय. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसते आणि अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा 32. 32 रन, लॉस ऑफ नो विकेट. कुठल्याही प्रकारचा फलंदाज अद्याप बाद नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला देखील संधी नसेल. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावर मात्र राजू पाटे यांनी चढवलंय आक्रमण. मिळतोय षटकार. खूप सुंदर फटका. 6 धावांची मोहर इथे लागते. धावफलकामध्ये 6 धावा ऍड केल्यात आणि त्यानंतर धावफलक आकार घेत असताना धावफलकावर 38 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला खेळ इथे प्रत्येकाला करावं लागणार आहे, प्रत्येकाला लढावं लागणार आहे, प्रत्येकाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण स्वप्न प्रत्येकानं पाहिले या स्पर्धेला जिंकण्याचं आणि तुम्हाला जर स्वप्नांची कथा लिहायची आहे तर मग मेहनतीची लेखणी तुम्हाला हातामध्ये धरावी लागणार आहे.
त्यामुळे प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू इथे मैदानावर संघर्ष करत असताना आपल्याला दिसतो आहे. राजू पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला आणि धावफलक मात्र पुढे जात आहे 38 आकड्यावर. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे आणि दुसऱ्या बाजूला वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण सामना ब गटामध्ये बी ग्रुपमध्ये सुपर 8च्या लढती आणि त्यातला एक अंतिमचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकणार तो संघ जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये, अर्थात एलिमिनेटरमध्ये उद्या तो संघ आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. परंतु जो संघ या सामन्यामध्ये परास्त होईल, पराभूत होईल, त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना लढावं लागणार आहे. दोन्ही संघांना जर पाहिलं तर इथे संघर्ष तो मात्र करावा लागणार आहे. बिगिट केला जातो. यावेळेचा बॉल देखील मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय आणि गोलंदाजाला दाखवलंय राजू पाटील यांनी आसमान. लागोपाठचा हा दुसरा धमाकेदार षटकार. माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे आणि दुसऱ्यांदा खरं तर दुसरं पर्व या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतं आणि अनेक तारे सितारे अनेक रती महारथी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले या मैदानावर आपल्याला खेळताना देखील बघायला मिळालेले आहेत. यावेळेस थोडीशी खराब लाईन आणि त्याचा फायदा फलंदाज घेताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा मिळतील, चौकार आलेला आहे. 4 रन्स. थोडीशी खराब लाईन आणि त्याचा फायदा इथे आपल्याला मिळताना दिसतो आहे. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4चा खेळ संपला आहे आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 50. 4 ओव्हर नंतर 50 धावा. चला थोडंसं वेळ वाचूयात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर एकंदर 50 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. कोणाच्या हातामध्ये आता चेंडू दिला जाणार आहे, कोणाच्या खांद्यावर आता विश्वास दाखवला जाणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 5चा खेळ तो आता इथे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती, मागच्या सामन्यातले हिरो अर्थात गोलंदाज
आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. गोलंदाजी करण्याकरिता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण खोळे सर यांना आपण पाहू शकतो गोलंदाजीसाठी. समोर अझर पटेल आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळत आहेत. 4 ओव्हरनंतर 50 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो बाकी राहिलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा होत आहेत ते देखील आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. कोण कोणावरती भारी पडणार, कोण या सामन्याला जिंकणार, कोण एलिमिनेटरमध्ये जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आणि कोणते खेळाडू आपलं प्रावीण्य इथे दाखवत आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाज तयार होत आहेत किरण खोळे सर. यावेळेस आपण बघू शकतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं बॉल निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली दरी आणि अझर पटेल यांनी फटका खेळलाय. लय भारी एक शानदार चौकार. पहिलाच बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि बॉलच्या लाईनमध्ये आले, थोडेसे शफल लाईनमध्ये आले. बॉलच्या लाईनमध्ये आल्यानंतर पुल करत असताना मिड विकेट रिझनमध्ये हा फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्यातनं हा बॉल सीमारेषा ओलांडताना बघायला मिळतो. अझर पटेलला देखील साथ द्यावी लागेल. यावेळेस देखील पुढेच्या एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये आहेत. बॉलवरती यावेळेस आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 55 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. राजू पाटे यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे. 22 चेंडूंमध्ये 41 धावा राजू पाटे आतापर्यंत बनवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु संघ मालकांच्या वतीने देखील राजू पाटे यांच्यासाठी पुरस्कार आहे. त्यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर मग 5,000 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. संघ मालक रामा जेडगुले सर असतील, अझर पटेल असतील आणि अजय येरमल असतील यांच्या माध्यमातून हा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. 4.2 षटकं संपल्यानंतर 55 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जात आहेत कारण स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर डावखोर हाताचे ताकदवान फलंदाज राजू पाटे आता स्ट्रायकर एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजी करण्याकरिता ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं, आपला प्रभाव ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये टाकलाय तेच किरण खोळे गोलंदाजी करत असताना. फटका हवेत आहे. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. उंची जास्त आणि लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक गौरव डाऊन द बॉल आणि पकडतायत एक अप्रतिम झेल. फलंदाज राजू पाटे यांचा संपतोय खेळ. राजू पाटे आउट. बॅक टू द डगआउट. त्यानंतर सेलिब्रेशन आपल्याला किरण खोळे सरांचं पाहायला मिळालंय. कारण या विकेटचं महत्त्व किती आहे हे किरण खोळे सरांना देखील माहिती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आता जबाबदारी योगेश पवार यांच्या खांद्यावर असणार आहे कारण राजू पाटे यांनी सुरुवात संघाला चांगली करून दिली आहे आणि आता राजू पाटे बाद झाल्यानंतर योगेश पवार दाखल झालेले आहेत. अनेक विक्रम योगेश पवार यांच्या देखील नावावरती आहेत. आज या डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकामध्ये राजे उमाजनायक प्रतिष्ठान बेल्हाळे संघामध्ये त्यांचा खेळ कसा होतो, या मॅचमध्ये कसा ते खेळ करतायत ते देखील बघणं बरंचसं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु समोर किरण खोळे सरांचं आव्हान असणार आहे. ज्या किरण खोळे सरांनी आत्तापर्यंत फलंदाजांना बरेच कठीण प्रश्न विचारले, फलंदाजांना आत्तापर्यंत त्यांनी निष्प्रभ ठेवलेलं आहे. योगेश पवार मात्र त्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीनं फलंदाजी करतायत. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय आणि मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आहे आणि त्याचा फायदा फलंदाज योगेश पवारला मिळतोय. योगेश पवारच्या बॅटमधून पहिला चौकार. पहा ऍक्शन रिप्ले. हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट अँड पुल केला होता. क्षेत्ररक्षक राहुल शिंदे थोडेसे दूरवर होते, सोपं नव्हतं चेंडूपर्यंत पोहोचणं, परंतु प्रयत्न चांगले करण्यात आले. चेंडू निसटला हातातून आणि निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि फलंदाज योगेश पवार आणि टीमला 4 धावा मिळताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावर 59 धावा. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावा रोखण्यासाठी किरण खोळे सरांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. त्यांनी एक महत्त्वाची विकेट संघाला मिळवून दिलेली आहे, परंतु आता क्षेत्ररक्षकांना देखील त्यांची साथ द्यावी लागणार आहे. पुढे टाकला यावेळेस आणि स्लॉट मध्ये आला योगेश पवार यांच्या, आणि त्यानंतर हा बॉल त्यांनी फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार, मजबूत फटका 6 धाव्यांसाठी. योगेश पवारचा एक मोठा वार, षटकार. या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले तिथे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाय ठेवून जे प्रेक्षक बसलेले तिथून आपण कृपया करून मागे सरका. तिथे उभं राहू नका आपण प्लीज. हा आपणच थोडंसं मागे मागे सरका आपण, किंवा आतमध्ये बसलं तरी हरकत नाही. योगेश पवारच्या बॅटमधून षटकार आलेला आहे आणि 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बनवली जाते. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे 65 धावा. एक फलंदाज बाद आहे. अंतिमचा आणि शेवटचं षटक, महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाज अश्विन कोल्हे तर आपल्याला बघायला मिळत आहेत. कोल्हेवाडीचे अजून एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. सातत्यानं चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित सातत्यानं त्यांनी केलेलं आहे. आज त्यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी आहे, कारण 5 ओव्हरमध्ये 65 झालेले आहेत. त्यामुळे या 6 चेंडूंमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न आता अश्विन कोल्हे कशा पद्धतीने करतायत ते देखील पाहावं लागेल. आणि समोर जर बघितलं तर अझर पटेल जे सलामीला आलेले आहेत, 6 चेंडू त्यांनी खेळलेत, 11 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. त्यांना देखील आता गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. इथून पुढे त्यांना देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे, कारण चांगल्या टोटलकडे तुम्हाला जावंच लागेल. 5 ओव्हर नंतर 65 झालेले आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर स्ट्रोक आलाय. चेंडूला येऊ दिला आपल्यापर्यंत, चेंडूची वाट पाहिली, शेवटपर्यंत बॉलला पाहिलं आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला अझर पटेल यांनी आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. पहा, विविध अँगल्सने आपल्याला हे दृश्य दाखवली जाते 7S लाईव्हच्या माध्यमातून. आणि खूप चांगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले होते हा झेल पकडण्याचे, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि फलंदाजाला मात्र 6 धावा मिळाल्या. या 6च्या मदतीने धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक बाद 71 धावा. ओव्हरची सुरुवात चांगली राहिली. या ओव्हरला मोठं करण्याचा प्रयत्न आता फलंदाजांचा देखील राहणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, गोलंदाजाचं भव्य स्वागत. त्यानंतर रनअपमध्ये थोडासा बिघाड आणि डेड बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून देखील करताना आपण बघितलेलं राजू डावकर सरांना. आणि हा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अश्विन कोल्हे पुन्हा एकदा तयार होत आहेत. तर समोर आपण अझर पटेल यांना पाहतोय. 71 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. त्यावेळेचा बॉल हवेत आहे. मोठा फटका खेळण्याचा इरादा. फ्लाइंग स्लीप मध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय आणि मागे मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिथेही बॉल अडवू शकले नाही आहेत. पाहूयात काय निर्णय तिथे असणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागेल. फ्लाइंग स्लीपच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु त्याला तिथे बॉलने हुलकावडी दिली. त्यानंतर बॉल सरळ निघून गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने. तिथे देखील फाईन लेगचा क्षेत्ररक्षक गेला होता बॉलला अडवण्यासाठी, परंतु तो देखील या बॉलला अडवू शकला नाही आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. एक षटकार, एक चौकार आला आणि धावसंख्या मात्र 75 वर जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस बॉल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथेही कोणी नाहीये आणि यावेळेसचा बॉल देखील वेगात पलायन करेल, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चेंडूने केले पलायन. अझर पटेलला मिळतील 4 रन. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर द कव्हर खेळला, खाली क्षेत्र निवडलं आणि खूप चांगले शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं अझर पटेल यांचं. क्षेत्ररक्षकांनी याही वेळेस प्रयत्न केले, मोठं अंतर त्यांना कापायचं होतं, परंतु बॉलला ते अडवू शकले नाहीत. अझरच्या खात्यामध्ये चौकार आला
राजा उपार्जन प्रतिष्ठान वेल्हाळे संघाच्या खात्यामध्ये चौकार आला आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाली आहे 79 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील स्लॉटमध्ये बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला होता, क्षेत्ररक्षक आहेत मात्र तिथे बॉल लाडवत आहेत. एकच धाव परिपूर्ण केली जाईल, रिटर्न चांगला होताना दिसतोय आणि एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. 80 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद 80 धावा धावफलकावर. उद्या स्पर्धेचा अंतिमचा दिवस, अंतिमची रात्र असणार आहे. उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पहिला क्वालिफायरचा जो सामना आपण खेळवणार आहोत त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील 10 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावर मात्र जर बघितलं तर पुलचा एक शानदार फटका. प्रथमेश राठोड आले बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेशचं बघायला मिळालं, रिटर्न चांगला केला, सुहासने चांगल्या पद्धतीने बॉलला कलेक्ट केलं आणि त्यानंतर योगेश पवार आपल्या घरामध्ये पोहोचले नाही आणि तिथे मात्र विकेटचं बदल होताना बघायला मिळालं. योगेश पवार धावपदच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाचे बरेचसे समर्थक उपस्थित आहेत आणि चांगल्या खेळासाठी देखील प्रोत्साहन खेळाडूंना ते देत आहेत. टाळ्यांचा गजर होताना दिसतो. अनिकेत रोडे आलेत. शेवटचा एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर इथे जर बघितलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये हा फटका खेळला आहे, परंतु तिथे गौरव आहेत, त्यांनी पकडलाय झेल. अनिकेत रोडे यांचा खेळ देखील या ठिकाणी संपताना दिसतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ तो देखील या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 81 धावा बनवल्या आणि 82 धावांचं टार्गेट वीरा इलेव्हन संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. 82 रन्स रिक्वायर्ड इन 36 बॉल्स. 36 चेंडूंमध्ये 82 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरिता इथे असणार आहे. या 82 धावांचा पाठलाग वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शन हा संघ कशा पद्धतीने करतोय ते देखील आपल्याला पाहायचं. परंतु विनंती राहील राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे संघाला आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेचच मैदानाचा ताबा घ्या, लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या आणि 2 फलंदाज वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वास्तिक कन्स्ट्रक्शनचे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. 82 धाव्यांचा टार्गेट आहे आणि या 82 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय की या 82 धावा रोखल्या जात आहेत. या दुसऱ्या डावाचा पाठलाग अगदी काही क्षणात सुरू होईल. समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करणार आहोत. आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत शेटे सर अर्थात आपल्या सर्वांचे आवडते चंदू सर आपल्यासोबत जोडले जातील.
चला विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, सेमीफायनलला जाणारी आणखी एक टीम कोणती असणार आहे ते ठरवणारा सामना आपल्या भेटीला येतोय. ज्या मॅचमध्ये एक मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे, 82 धावांचं टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जसं या अगोदरचा सामना आपण पाहिला आणि आता या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये काय होणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्हाळे एका बाजूला संघ पाहायला मिळतोय, विरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कन्स्ट्रक्शन हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. आणि आता स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचा संघ मैदानाच्या दिशेने दाखल होईल बॅटिंगसाठी. चला बॅटर येत आहेत मैदानाच्या दिशेने, मजा येईल या मॅचला पाहण्यासाठी. आजचा दिवस प्रशांत तादोडे सरांबरोबर माईक शेअर करायला मिळाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर शाहरुख पठाण सरांबरोबर देखील माईक शेअर करायला मिळाला. थोड्या वेळासाठी दुपारच्या सत्रात भालके सर देखील या ठिकाणी आले होते. असं सगळं काही आलबेल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मोठी पारितोषिकं, मोठं मैदान, मोठं आयोजन, मोठे खेळाडू आणि हे सगळं काही चांगले पंच, चांगलं लाईव्ह कव्हरेज, या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून इकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि माझा जो आजचा दिवस या स्पर्धेसाठी जी सेवा आहे त्यातील शेवटची इनिंग पाहूया, मजा घेऊयात या शेवटच्या इनिंगचा. आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याचा पहिलं षटक घेऊन फिरोज यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. फिरोज पठाण बेलापूरचे एक जबरदस्त गोलंदाज आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड आणि सुहास खुळे ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. 6 ओव्हरमध्ये 82 करायचे आहेत. पाहूया काय होईल. आणि ॲव्हरेज धावसंख्या ही 75, 80, 85 या धावा होत आहेत इकडे. अपवादात्मक सामना रात्रीच्या कालखंडात असून सुद्धा मात्र एक 82 बऱ्यापैकी धावसंख्या उभारली गेली आहे. परंतु आता दुसऱ्या डाबात काय होणार आपल्याला पाहिजे. पॉवर प्ले खूप निर्णायक असणार आहे. जर पॉवर प्लेला कुठेतरी एक 25-30 धावांची स्टार्ट आली तर मजा येईल मॅचमध्ये. मॅचला होते सुरुवात. चेअरअप करतायत सगळेच प्रेक्षक सुद्धा या खेळाडूंना. आपली टीम, आपलं गाव जिंकावं प्रत्येकाला वाटतंय. पहिलाच बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश यांचा, परंतु डॉट बॉल. आणि जसा डॉट बॉल येतोय ना, टाळ्यांचा गजर सुद्धा होताना पाहायला मिळतोय. या वेळेला फटका खेळलाय खरा मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्येचा मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. सुहास खुळे लिजेंडरी खेळाडू आहेत. मागील मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. या मॅचमध्ये पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतात. टाळ्यांचा गजर, प्रोत्साहन पहा, मैदानाच्या बाहेरून प्रोत्साहन येते. आणि प्रेक्षकांच्या या टाळ्या नुसत्या टाळ्या नसतात, तुम्हाला एक एनर्जी असते. हो, वेगात बॉल टाकला जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. टाळ्या वाजतायत. मजा येईल या मॅचमध्ये. शेखर शेळकेचं दुखापतग्रस्त होऊन सुद्धा मात्र 82 धावांचं टार्गेट उभं केलंय समोर. पाहूया, कारण राजू पाटे आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग लाईनअप या टीम इकडे देखील पाहायला मिळाली. परंतु प्रतिस्पर्धी संघही कमी नाही आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता. आणि इकडे धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो. यस, धाव कंप्लीट होते. एक धाव महत्वाची आहे कुठेतरी. आणि इकडे मोठा फटका नाही आला तरी टाळ्या वाजतायत. वा, मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्हाळे संघाचे सर्व समर्थक, आपलं सुद्धा स्वागत. प्रथमेश राठोड
आज रावडी बनावं लागेल. या वेळेला उडवलाय बॉल, फटका खेळलाय खरा आणि सीमारेषच्या पलीकडे देखील पाठवलाय. धावा 6 मिळतील. सिक्सर. आणखीन एक बिग हिट. सर्कल फोडलंय, सर्कल भेदलंय, बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा. प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका. 4. हा बॉल थोडासा पुढे केला, आवाक्यातच आला होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रथमेश या बॉलला सीमारेषच्या पलीकडे टोलावतायत. धावसंख्या पुढे जात असताना पहिला मिळते. पहिली ओव्हर संपली आहे. 12 धावा पहिल्या ओव्हर संपल्यानंतर धावफलकावर पहिला मिळतात. 82चा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरमध्ये अजूनही 70 करायच्या आहेत. उद्या सकाळी आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. 10 वाजता सकाळी रिपोर्टिंग असणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेला फटका पाहायला मिळतोय. ही नजाकत आहे या खेळाडूकडे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स इकडे दाखवलेत. महेश होते तिकडे आणि टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होताना पाहायला मिळेल. मॅच सुरू केली आहे. ज्या पद्धतीने धावा येऊ लागल्यात. अशोक एडे मागील मॅचमध्ये पंचक घेतलं होतं, 5 विकेट घेतल्या होत्या, परंतु संघ मॅच जिंकू शकला नव्हता. अकोले तालुक्यातील खेळाडू आहे. यावेळेला बिग हिट, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत रोडे होते त्या ठिकाणी आणि एक मोठी विकेट आली आहे. एक चांगली कॅच अनिकेत रोडे. आनंदाला उधाण आलं. रोल केले होते. बॉलला थोडंसं टर्न देखील करण्याचा प्रयत्न इकडे राहिला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. टायमिंग नाही होऊ शकलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तो असा झोन आहे, त्या झोनमध्ये जास्त षटकार जात नाहीयेत. मागील मॅचमध्ये अय्यूबला देखील त्याच दिशेने बाद होताना आम्ही पाहिलं. एक चांगल्या सुरुवातीनंतर विकेट आली आहे आणि त्याचं श्रेय मात्र या ठिकाणी गोलंदाज अशोक यांना जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. गौरव शिंदे मागील मॅचमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु अशोक विकेट काही थांबेना अशोक यांच्या. वाह, आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झाली आहे. लक्ष मोठं झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड आहे, ते विसरून चालणार नाही आणि आता त्यांची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत.
किरण खुळे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आता फिल्डिंगची आवश्यकता आहे, आता या ठिकाणी बॅटिंगची आवश्यकता आहे. पाहूया, बॅक टू बॅक 2 विकेट घेत असताना हॅट्रिकची संधी. मागील मॅचमध्ये 5 घेतलं होतं, या मॅचमध्ये हॅट्रिक घेतील का पाहायचं आहे. अशोक एडे 27 बॉल 68 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नाही, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी मात्र या ठिकाणी. एकदा का लय भेटली की तुमची एनर्जी वाढते. 2 विकेट आलेले आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी घेत असताना अशोक एडे. यावेळेला बिग हिट, समोर उडवलाय बॉल परंतु टायमिंग नाहीये. फिल्डर तिकडे येत आहेत आणि ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे आणि कॅच सुटली. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक धाव देखील तिकडे मिळणार आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अजूनही 25 बॉल 67 धावांची आवश्यकता. 15 धावा धाव फलकावर. अशोक एडे मात्र फलंदाजांना वेड्यात काढतायत आज. एवढी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि सातत्याने फसवत आहेत. पहा, हॅट्रिक होता राहिली. बॉलला उंची देत आहे, त्या उंची देण्याचं धाडस दाखवत आहेत. राजू पाटील जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाला होता. 41 धावांची खेळी, परंतु मागील मॅचमध्ये प्रथमेश राठोडनेही 41 केल्या होत्या. तशाच काही 41 आल्या तर मजा येईल इकडे. थोडीशी रणनीती पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. प्रथमेश यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली आहे आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. अखूट टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला होता, त्याचा फायदा घेतला. उजव्या आणि डावखुऱ्या हाताच्या बॅटरचं हे कॉम्बिनेशन. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरमध्ये 63 करायच्या. थोडंसं लक्ष मोठं झालंय खरं, परंतु मॅच संपलेली नाहीये. किरण खुळे यांना साथ द्यावी लागेल प्रथमेश यांची आणि प्रथमेश यांना देखील चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे. कदाचित शेखर यांना मैदानात जाऊन खेळायची इच्छा आहे, परंतु दुखापत झाली आणि दुखापतीचं लक्ष द्या शेखर तुम्ही. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अतिशय चांगला सामना सुरू आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र बॉल गुंगारा देतोय, यष्टिरक्षकांकडे जातोय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. फिरोज यांनी टाकला एक चांगला बॉल. यावेळेला एक ताकदवर फटका खेळला जरूर आहे, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत रोडेने तो संपूर्ण विभाग कॅप्चर केलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 20 वर जाताना पाहिलं मिळेल. 22 बॉलमध्ये 62, म्हणजे 22 मध्ये 10 बाहेर मारावे लागतील, 6 वाले. पाहूया, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रशांत दादवडे सर देखील या स्पर्धेला चांगला वेळ त्यांनी दिला. भारतातील एक प्रतिभावंत समालोचक गेल्या काही दिवसात, येणाऱ्या काही दिवसात इंडिया कपला ते आपल्याला पाहायला मिळतील गुजरात राज्यात. आज मात्र संगमनेरमध्ये आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, बराच बाहेर टाकलाय, केसला होता बाहेर. व्हाईट बॉल. समीकरण मात्र या ठिकाणी बदलेल. 22 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता. सरासरी वाढत चालली आहे. जवळपास एका चेंडूच्या मागे 3 धावांची होऊ लागलेली आहे, परंतु पाहिजे आता काय होईल या ठिकाणी. 21 धावा धावफलकावर आहे. षटकार चौकारांच्या आतषबाजीची गरज आहे इकडे.
चला मॅच सुरू करा. प्रथमेश राठोड यांच्यावर सगळ्यांच्याच नजर असणार आहे. या मॅच मध्ये आता की फॅक्टर काय असेल तर प्रथमेश राठोडेच असणार आहेत. त्यांचं खेळपट्टीवर राहणं, त्यांचं धावा करणं ही खूप महत्वाचं राहील. यावर्षी JPL जिंकून आलेत. बिग हिट टोलावलाय बॉल, चर्चा त्यांचीच होत होती आणि याही बॉलला मात्र फेकून दिले खूप लांब. प्रथमेश राठोड यांचा एक राऊडी फटका, सिक्सर. पहिला मिळाला, दिशा दिली मिड विकेटला आणि 6 धावा वसूल केल्या. गरज होती एका मोठ्या फटक्याची आत्मविश्वास टीमचा वाढवण्यासाठी आणि तो आलाय. प्रथमेश पुन्हा एकदा चांगला बॉल, त्याला त्या ठिकाणी ऑन साईडला फक्त ढकललं. स्ट्राईक रोटेट होताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. या ठिकाणी 20 बॉलमध्ये 54 अजूनही करायचे आहेत. 7 महत्वाचे किरण कुडे यांची 28 धावा धाव फलकावर आहे. तिसरी ओव्हर सुरू असताना बिग हिट. ताकद होती या फटक्यामध्ये परंतु टायमिंग नव्हतं. बॉल हवेत आहे आणि तिकडे अनिकेत रोडे आलेले आहेत. बॅटिंग लाईनअप मोठी आहे पहा. प्रत्येक टीम बॅलन्स बनल्यात. प्रत्येकाने आपल्याला हवे तसे आयकॉन, आयडॉल, स्थानिक खेळाडू यांचा मिलाप केलेला आहे आणि सूरज गायकवाड येताना पाहायला मिळत आहेत. आंबेगाव तालुक्यातील जवळेगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चांगले ऑलराऊंडर आहेत आंबेगाव तालुक्यातील. 28 धावा धाव फलकावर, 3 विकेट माघारी. 19 बॉल 54 अशक्य नाहीये. प्रयत्न करणं गरजेचं आहे. 19 पैकी 9 बाहेर मारायचे. जबेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सूरज यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. आपल्या टीमसाठी धावा कराव्या लागतील. महत्वाचा सामना आहे. आव्हान कायम ठेवायचं असेल तर. आल्या पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या झोनमध्ये खेळलेला फटका आणि तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर संपतायत मात्र या ठिकाणी 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 29 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 53. 3 ओव्हरमध्ये 53 पाहिजेत. 18 बॉल 53 अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. सूरज बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहिलं मी त्यात 18 मध्ये 53. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाहीये. दोन्ही संघांसाठी सामना आहे. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. अशोक तिकडे पोहोचतायत आणि दुसऱ्या प्रयत्नात घेतलेली विकेट. आणखीन एका
वा, आज अकोले तालुकाकरांची देखील या ठिकाणी नक्की त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल. आपल्या तालुक्यातील खेळाडू आहे, आज एका मोठ्या मंचावर खेळतोय. आणि अशोक येडे हे नाव चर्चेत राहण्यासारखंच आहे. स्वतः मात्र बऱ्याच लांब होते, तिकडे गेले, पहिला प्रयत्न सुटला, दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा तो झेल पकडला आणि आणखीन एक विकेट त्यांनी स्वतःच्या खात्यात नोंद केली आहे. यावेळेला उसळी होती बॉलला, त्याला स्ट्रोक खेळलाय पॉइंटच्या दिशेने आणि सीमारेषच्या दिशेने पाठवलं जातं 4 धावांसाठी. यस, अशा प्रकारे कामगिरी करावी लागेल. चौकार. पहिला मिळाला, कुणीतरी प्रथमेशला साथ देखील देणं गरजेचं ही मॅच बनवण्यासाठी. 16 मध्ये 49. या वेळेला मात्र थोडेसे शफल झाले. बॉलला जर पाहिलं तर खेळलाय तिकडे आणि एफर्ट्सला जबाब. पहिल्या प्रयत्नात सुटलाय झेल आणि योगी रिमिक्स शिव कदम होते त्या ठिकाणी. त्यांनी चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. सामना थोडासा दूर गेलाय. अजूनही मात्र आशा आहेत, कारण प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंगसाठी सुधीर साबळे येत आहेत. प्रामुख्याने गोलंदाजी करताना आपण पाहतो जुन्नर प्रीमियर लीग मालिकावीराची 2 व्हीलर बाईक देखील मिळवली या खेळाडूने. जुन्नर तालुक्यातीलच ओतूर गावचा खेळाडू आहे. यावेळेला सुद्धा बिग हिट केलाय खरा, परंतु इकडे विकेट. प्रथमेश मैदानात, परंतु एका मागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत.
पहा खेळावं तर लागेल, मॅच संपलेली नाहीये. आयकॉन म्हणून इकडे प्रथमेश राठोड का आले दाखवावं लागणार आहे आणि प्रयत्न त्यांनाही या ठिकाणी करावे लागणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. 49 धावा. सामना मोठा झालाय परंतु संपलेला नाहीये. चला जवळ मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी 12 मध्ये 49. अजूनही सामना संपलेला नाहीये. जय आणि पराजय या दोघांच्या मधोमध मात्र प्रथमेश राठोड उभे आहेत. 22 धावांवर खेळतायत. टीमची धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 33, त्यापैकी 22 मात्र प्रथमेश यांच्या आहेत. आणि या 24 बॉलपैकी फक्त 7 बॉल प्रथमेश खेळलेले आहेत. एक युवा अष्टपैलू खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील मॅच त्यांच्यावर आहे. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही काल चांगले खेळलात म्हणून चालत नाही, तुम्हाला आजही चांगलंच खेळावं लागतं. तुम्ही या अगोदरच्या मॅचला चांगलं खेळलात म्हणून चालत नाही, तुम्हाला याही मॅचमध्ये चांगलंच खेळावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये एकच खेळाडू खेळून चालत नाही, सगळ्यांनी चांगलं खेळावं लागतं. पाहूया, संधी आहे अजूनही, सामना काही संपलेला नाहीये. जर का काही मोठे फटके आले मजा येईल. चला मॅच सुरू करा, बराच विलंब होतोय. एकोणपन्नास 12 मध्ये 49. चला मॅच सुरू करा, बराच विलंब होतोय. प्रथमेश राठोड, अशफाक शेख. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सरच्या बॉलवर 6 मारलाय. आणि आता जर पाहिलं तर सामना मात्र आता येतोय 11-43. सामना संपलेला नाहीये, म्हणजे 11 पैकी 7 बाहेर मारायचे. प्रथमेश राठोड पहिल्याच बॉलवर 6 मारतायत. यावेळेला पुन्हा एकदा विकेट केलाय. पाहूयात गॅप मध्ये बॉल जातोय का, तर यस, गॅप मध्येच गेलाय. 4 धावा, चौकार. प्रथमेश वर. आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. इकडे मात्र पहिले दोनही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत प्रथमेश राठोड यांनी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, थोडासा दबाव आहे गोलंदाज अशफाक यांच्यावर. आणि इकडे जर पाहिलं तर आता 38 धावांची आवश्यकता. 10 बॉल 38. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता, परंतु तिकडे डॉट बॉल येतोय. त्या प्रयत्नामध्ये 9 बॉलमध्ये अजूनही 38 पाहिजेत. प्रथमेश राठोड, यावेळेला चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. अनुभव अशफाक यांचा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके, त्यानंतरचं कमबॅक. 8 बॉल आणि अजूनही 38. अशफाक अनुभव दाखवत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आता तिकडे जर पाहिलं तर 7 बॉल 38. हा बॉल सुद्धा निर्णायक असणार आहे. प्रथमेश राठोड
यावेळेला बॉलला फक्त ढकललाय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 37 पाहिजेत, म्हणजे 6 बॉलला 6 सिक्सर मारले तर मॅच टाय होऊ शकते. पाहूया काय होईल. क्रिकेट आहे, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे फक्त. पहिल्या बॉलवर बिग हिट केलाय खरा, परंतु बॉल मागे जातोय आणि तिकडे 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान हा संघ यावेळेला मात्र बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी उसळी दिली आहे आणि आता 4 मध्ये 33. सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल तर मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अंतिम 4 मध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे वाटचाल करतोय. यावेळेला फटका कव्हर्सला, एक चांगला स्ट्रोक आलाय. 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे. केवळ औपचारिकता. औपचारिकता बाकी आहे इकडे. हॉटेल सुद्धा टीम कमबॅक करते आणि इकडे फटका मात्र चांगला येताना पाहायला मिळतोय. अश्विन कोल्हे यांचा हा 4 धावांचा फटका पाहायला मिळाला खरा, परंतु सेलिब्रेशन बेल्लाळेमध्ये सुरू सुद्धा झालंय. मी आभारी असेल माझे मित्र राजन दादा यांचा, की ज्यांनी मला यावर्षी सुद्धा एक दिवस का होईना संधी दिली या स्पर्धेचा घटक होण्याची, त्याबद्दल. यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता आणि या मॅचला
सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय बॉल 4 धावांसाठी आणि मॅचला जिंकतायत राजे ओमाजी नाईक.